स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. दुपारी शिंदे गटाने ठाण्यातील टेंभी नाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणं केलं आहे. समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय. मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंभी नाका येथील आनंद आश्रम येथे जमले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद आश्रम ते टेंभी नाकापर्यंत या ठिकाणी निषेध आंदोलन चालत केले. तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन देखील केलं. यावेळी कुणाल कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरामध्ये वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शिवसेनेचे कोपरी बाजपाखाडी विधानसभा शहर प्रमुख राम रेपाळे, ठाणे विधानसभा क्षेत्रप्रमुख हेमंत पवार, सर्व माजी नगरसेवक, माजी नगरसेविका तसेच शिवसैनिक, महिला आघाडी आणि युवा सैनिक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सगळ्यात पहिली गोष्ट, दिशा शालीन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय राऊत यांनी पैसे देऊन सुपारी कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शालीन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळवलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार. शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदी सगळ्या हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. दर दिवशी दोन चार नगरसेवक त्यांना सोडून चालले. त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा शालीन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी या सुपारी कुणाल कामराची पोपटपंची आहे. पण त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडूत गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही. एकदा ते भडकले तर त्याला तिथून फरक पडत. या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही आणि गणिमी काळा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही. आणि संजय राऊत साहेब, हे तुमची खेळं आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं. आता तुम्हाला अजून काय करायचंय? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचंय का? काय कशासाठी चाललंय तुमचं? हे सगळं बंद करा. आणि या सुपारी कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही. आम्ही जेव्हा समाधानी होऊ जेव्हा आम्ही त्याला फटफटत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखवून खेचून मारू आम्ही त्याला. कुणाल कामरांचा चेहरा आहे. प्रत्यक्षात या घटनेमागे वानरांचे आपले काही लोक आहेत की ज्यांनी ह्या सर्व घटनेत जी कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून या रिक्षावाल्यांच्या खरं तर अपमान केलेला आहे. स्पष्ट सांगायचं तर त्यांनी रिक्षावाला म्हणून संबोधिलेला आहे. अरे पण तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री होतो आणि त्यांना त्यांच्या पोटात पोटशूळ उठलेला आहे म्हणून त्यांनी कुणाल कामरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून ही आज गोळी मारलेली आहे. राऊतांकडे पहिलं आलं कसं काय? माझं तर स्पष्ट मत आहे की हे राऊतांनीच केलेलं आहे. कुणाल कामरान हा फक्त मोहरा आहे, त्याचा मोहरा आहे. कुणाल कामरान हा मोहरा आहे. काय मागणी केलेली आहे? नाही, कुणाल कामराला अटक केली नाही तर त्याला आम्ही महाराष्ट्रावर फिरून देणार नाही. कुठच्याही कायदा सुव्यवस्थेची झाला तर त्याचा शिवसैनिकांवरती खापर फोडू नये. कारण शिंदे साहेब अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. ठाण्याचे नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांनी जी लाडक्या बहीण योजना आणली किंवा इतर लोकांना ज्यांनी जी मदत केली त्यांचा जो चढता आलेख पाहता सगळ्यांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे. बऱ्याच लोकांच्या मनात पोटशूळ उठलेला आहे की यांना कुठेतरी डॉमिनेट करा म्हणून हे सगळे थेरत आलेले आहेत.